कर्तव्य होतं. माझ्या मुलाला 4 दिवस ठेवून घेतले, 6 महिने ठेवून घ्यायचे होते, तर माझ्या न्यायाचं शिक्षण घेत होता माझा मुलगा. चांगल्या कामावर माझा मुलगा होता का माझा मुलगा गुंडेगर्दी केली नाही, कुणाचा खून केला नाही, कुणाचा बळी घेतला नाही. पोलीस लोकांनी थोडे विचार करायला पाहिजे होते. असल्या कोरा माझ्या लेकराला ताण माझा 35 वर्षाचा मुलगा होता. सुपारीचं व्यसन होतं, चहाचं व्यसन होतं, तंबाखूचं व्यसन होतं. माझा मुलगा फक्त भाजी भाकर खात होता. कष्ट करून, दगड फोडून, गिट्टी फोडून, ट्रॅक्टर चालवून माझं लेकरू दिवसभर कष्ट करायचा, रातभर अभ्यास करायचा. 1 वाजेकना अभ्यास करायचा, 4 वाजेकना झोप घ्यायचा, 4ला उठायचा, 7 वाजेकना अभ्यास करायचा, 7ला सुटायचं कामावर, दिवसभर काम करायचं. माझा मुलगा घर सांभाळायचा. बापाच्या मागे सगळी जबाबदारी माझ्या मुलावर होतं. गावामध्ये 10वी झाली, तिथून मंचर पुण्याला, पुण्यामध्ये 12वी झाली आवटे कॉलेजला. पुण्यामध्ये तिथून इंद्राजी कॉलेज दाभाडे तळेगावला 14वी झाली. तिथून मगरपट्टा हडपसरला 15-16 2 वर्षे तिथं घेतला. तिथून लातूरला दयानंद कॉलेजला नंबर लागला, तिथं शिकला. जसं जसं काम संपले तसं पुढच्या गावाला ऍडमिशन घ्यायचा, कसं काम संपलं तसं पुढच्या गावाला ऍडमिशन घ्यायचा. असं करून माझ्या मुलाचा लास्टला नंबर परभणीला लागला LLB ला. मला म्हणला मम्मी कसं करू? जा बाळा, चांगलं आहे म्हणलं तुझा नंबर, आता चांगल्या कामाला लागले, चांगल्या शिक्षणाला लागले. न्यायाचं शिक्षण आहे. आज वकील म्हणलं तर साऱ्या जनतेचा, साऱ्या भारताचा सेवा करत असतात. म्हणलं चांगल्या गोष्टीला होते तर होऊ दे. पाठविले माझ्या लेकराला. एवढं माझं लेकरू शिक्षण शिकून, एवढं माझं लेकरू चांगलं असताना ह्या पोलीस लोकांनी काय विचार केला नाही? कशासाठी विचार केला नाही ते लोक? म्हणून मला एक म्हणायचंय सरकाराला, तुम्हाला साहेब लोकाला, एवढं माझं लेकरू चांगलं होतं, तुम्ही उचललं कसं, नेहलं कसं? माझ्या लेकराचं मर्डर का बर केलो? मला ह्याची आधी का कळविल नाही? मला हे विचारायचं. मला न्याय पाहिजे. आणि तिथून माझ्या मुलाचं मार पाहून, माझ्या मुलाचं मर्डर पाहून, माझ्या मुलासाठी वाकुडे विजयबाबांनी त्यांना पण धक्का बसला, त्यांनी पण शहीद झाले. मला